प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो। माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांस आपला आशीर्वाद देऊ। आज आपण भित्रेपणावर विजय कसा प्राप्त करावा या एका मुख्य विषयाकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। परमेश्वर आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे सहाय्य करून त्याची प्रेरणा आणि समज आम्हाला देऊ। परमेश्वर देवाने मनुष्याची उत्पत्ती केली आणि मनुष्याला निर्माण करून या संपूर्ण पृथ्वीवर त्याला अधिकार दिला। मनुष्याचं राज्य या संपूर्ण पृथ्वीवर होतं। मनुष्य जणू काही एक छोटा लहान देव म्हणून या पृथ्वीवर देवाने आपल्या स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केला होता। त्याला विशेष अधिकार देण्यात आले होते। परंतु ज्या वेळेला मनुष्य पापामुळे आपल्या अधिकाराला गमावून बसला, त्यावेळेला भित्रेपणाच्या राज्याला त्याच्या जीवनामध्ये सुरुवात झाली। मनुष्य त्यावेळेला भित्रा नव्हता। मनुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नव्हती। भीतीरहित असं त्याचं व्यक्तित्व होतं। अर्थात मनुष्य देवाच्या सानिध्यामध्ये राहत होता आणि पाप आणि पापाचं राज्य हे त्या ठिकाणी नव्हतं। ही त्यावेळीची गोष्ट आहे। परंतु ज्या वेळेला मनुष्य पापात पडला, त्यावेळेला मनुष्याच्या जीवनामध्ये भीती आली आणि भित्रेपणाचं राज्य मनुष्याच्या जीवनामध्ये चालू झालं। उत्पत्ती याचं पुस्तक याचा 3रा अध्याय याचं 8 ते 10 वचन मी आपण पुढे वाचत आहे। यानंतर शिळोपाचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता। त्याचा आवाज त्यांस ऐकू आला। तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली। तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कुठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो। मनुष्याच्या जीवनामध्ये पहिल्यांदाच पापानंतर भित्रेपणा आलेला आहे असं या ठिकाणी आम्हाला आढळत आहे। अर्थात भित्रेपणा आल्यामुळे तो दंडित होईल, देव त्याला शिक्षा करेल, म्हणून तो देवाच्या उपस्थितीपासून लपण्याचा प्रयत्न करीत होता। अर्थात भीतीचे 3 प्रकार आहेत जे तुम्हा आम्हा सर्वांना समजून घेणं अत्यावश्यक आहे। पहिला प्रकार आहे नैसर्गिक भीती। आम्ही प्रत्येक व्यक्ती सिंह किंवा वाघ किंवा सर्प, नाग याला आम्ही घाबरतो। ही आहे नैसर्गिक भीती। नंतर आहे नंबर 2 देवाविषयीचं भय। भय आणि भीती या दोघांमध्ये फरक आहे। अर्थात तुम्ही आणि आम्ही देवाची भीती धरू नये, पण आम्ही देवाचं भय धरावं। भय आणि भीती यामध्ये काय फरक आहे? तर भीती म्हणजे जर मी देवाच्या आज्ञा मोडल्या तर देव मला नरकात टाकेल, ही झाली भीती। किंवा देव माझ्यावर रागवेल आणि मला शिक्षा करेल। परंतु भय जे असते हे देवाविषयी आदरयुक्त भय असते, ज्यामध्ये मी देवाला जर दुखविले, मी आज्ञाभंग जर केला तर देव माझ्याविषयी फार नाराज होईल, देवाला दुःख वाटेल। याला म्हणतात देवाविषयीचं भय। देव प्रत्येक मनुष्याकडून अशाच आदरयुक्त भयाची अपेक्षा करीत आहे। 3रा प्रकार आहे दुरात्म्याची भीती। ही फार भयानक भीती आहे। अर्थात ही दुरात्म्यांकडून आल्या कारणाने, सैतानी शक्तीकडून आल्या कारणाने पृथ्वीवरील कोणत्याही मनुष्याला स्वतःच्या ताकदीने या भित्रेपणावर विजय प्राप्त करता येत नाही। अर्थात अशा प्रकारची भीती मनुष्याला गुलामीमध्ये ठेवते। हा एक भीतीचा आत्मा आहे। हा मनुष्याला गुलाम बनविण्यासाठी फार मोठं सैतानाचं शस्त्र आहे। त्यावर कोणताही पृथ्वीवरील मनुष्य स्वतःच्या शक्तीने किंवा कोणत्याही आयडियाने विजय प्राप्त करू शकत नाही। केवळ त्याला देवाचं सहाय्य या भित्रेपणाच्या आत्म्यावर विजय प्राप्त करून देऊ शकते। दुरात्म्याचा प्रभाव मनुष्याच्या मनाला आंधळे करीतो, म्हणजे विश्वास भलत्या ठिकाणी स्थापित करीतो। लक्षात घ्या, ज्यामुळेच आम्ही 2 करिंथ याचा 4था अध्याय याच्या 3ऱ्या आणि 4थ्या वचनात पाहतो
की या जगातील अविश्वासणाऱ्या लोकांची मने सैतानाने आंधळी करून टाकली आहेत. दुरात्म्याची जी मनुष्यावर जी पकड आहे ती या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. इब्री लोकास पत्र याचा 2 अध्याय 14 आणि 15 वचन याविषयी काय म्हणत आहे आम्ही पाहूया. ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसांची होती त्या अर्थी तोही, म्हणजे कोण? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त, तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. हीच ती दुरात्म्याची भीती, हीच मनुष्याला आयुष्यभर या भीतीच्या दास्यामध्ये बंधनामध्ये बांधून ठेवते. आणि हे आहे मनुष्याच्या जीवनाचं खरं चित्र. भीतीच्या द्वारे आज त्याचं राज्य चालू आहे. भीती ही एका आत्म्यापासून येते, म्हणजे भीतीचा आत्मा आज मनुष्यावर राज्य करीत आहे. अर्थात या पृथ्वीवरील प्रत्येक स्त्री आणि पुरुष हे या भीतीपासून मुक्त नाहीये. अर्थात भीती वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या परिस्थितीतून मनुष्यावर गुदरत असते आणि शत्रू सैतान हा या भित्रेपणाच्या द्वारे मनुष्याच्या जीवात्म्याचा नाश करण्यासाठी फार प्रयत्न करीत आहे आणि यश मिळवित आहे. अर्थात भीती ही अशा प्रकारची गोष्ट आहे जी जीवनातल्या आमच्या कोणत्या ना कोणत्या तरी भागात किंवा काळामध्ये आमचा त्याबरोबर संघर्ष झालेला आहे. भीतीचा आत्मा हा विश्वासाविरुद्ध आत्मा आहे. हा आत्मा प्रत्यक्षात जे नाही आहे, जे पाहण्यात आलेलं नाही ते पाहण्यास आणि अनुभवण्यासाठी आम्हाला लावतो. म्हणजे हा आत्मा अशा प्रकारे कार्य करीत आहे. हा आत्मा जो आहे हा प्रत्येक व्यक्तीमध्ये, कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये जेथे त्याला अव्यवस्थितपणा आढळत आहे त्या त्या ठिकाणी मनाचे संतुलन बिघडून टाकावे अशा प्रकारे हा आत्मा कार्य करीत असतो. अर्थात याचा अर्थ असा आहे की आमच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती नाहीये म्हणून भीती आलेली असते. आमच्या जीवनाचा जो भाग आम्ही देवाला अजूनही समर्पित केलेला नाही तो प्रत्येक भाग सैतानाला ठाऊक आहे. त्या प्रत्येक भागाचा सैतान अशा प्रकारे उपयोग करीतो की जेणेकरून त्याद्वारे तुमच्या आमच्या जीवनामध्ये भीती निर्माण करावी. म्हणून तो सैतान सदैव कार्यरत आहे. रोमकरास पत्र याचा 8 अध्याय याचा 15 वचन म्हणते, कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. अर्थात दासपणाचा आत्मा म्हणजे काय? जो माणसाला बॉन्डेज मध्ये ठेवतो, बंधनामध्ये ठेवतो. आणि हा भित्रेपणाचा आत्मा अशाच प्रकारे मनुष्याला त्या बॉन्डेज मध्ये, बंधनामध्ये, दासपणामध्ये बांधून ठेवत आहे, आयुष्यभर बांधून ठेवत आहे. काय भयानकता असेल या दुरात्म्याच्या शक्तीची, जो मनुष्याला अशा प्रकारे भित्रेपणाच्या आत्म्याद्वारे बंदिस्त करीतो आणि संपूर्ण आयुष्य भयात ठेवतो. मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत असतात, अनेक भीतीचे विचार निर्माण होत असतात. अर्थात आजारपणाची भीती मनुष्याला सतावत असते. कैक वेळेला अपयशी होऊ याविषयीची भीती सतावत असते. अनेक लोक समाजाची भीती बाळगणारे आहेत, अनेक लोक नातेवाईकांची भीती बाळगणारे असतात, अनेक लोक मृत्यूची भीतीने ग्रासलेले आहेत, अनेकांना भविष्याची भीती निर्माण झालेली आहे. मला नोकरी मिळेल काय, माझी नोकरी टिकेल काय, माझा व्यापार चालेल काय, माझा धंदा चालेल काय. अनेक विरोधकांची भीती धरणारे असतात. कैकांना छातीमध्ये धडधडते, हातपाय कापू लागतात, त्यांना संकटाची भीती वाटते. आर्थिक अडचणीमुळे मनुष्य घाबरा झालेला आहे. लक्षात घ्या, आज आम्ही पाहत आहोत कोरोना व्हायरस नावाचा जो एक विषाणू, त्या विषाणूच्या भयाने आज लोकांना भयभीत करून टाकलेला आहे. नुसती शिंका जरी आली तरी आज मनुष्याला भीती वाटत आहे.
कोरोना व्हायरस तर मला झाला नाही ना? अशा प्रकारचं भीतीचं वातावरण या भित्रेपणाच्या आत्म्याने मनुष्य जातीमध्ये निर्माण केलेला आहे आणि सैतान त्यांचा ताबा घेत आहे. अर्थात हा कोरोना व्हायरस हा काही एवढा भयानक नाहीये, कारण ज्या प्रकारे मृत्यूचे प्रमाण आम्ही पाहत आहोत त्याप्रमाणे आम्हाला कळत आहे की एवढा हा भयानक नाही. परंतु यामागे भीतीचा आत्मा कार्य करीत आहे आणि तो एवढा कार्यरत आहे की तो मनुष्याचा आत्मा मृत्यूकडे ओढून नेत आहे. आम्ही या ठिकाणी पवित्र शास्त्रात लूका शुभवर्तमान याचा 21 अध्याय आणि याच्या 26 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या समयात आम्ही पोहोचलो आहोत या अंत समयाच्या चिन्हाविषयी काय भविष्यवाणी केलेली आहे आम्ही पाहूया. लूका शुभवर्तमान याचा 21 अध्याय याचा 25 आणि 26 वचन मी आपण पुढे वाचत आहे. तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यांत चिन्हे घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्रे घाबरे होऊन पेचात पडतील. कोण घाबरे होतील? राष्ट्रे, पृथ्वीवरील राष्ट्रे. आणि आज अशा एका काळात प्रवेश केलेला आहे की जेथे राष्ट्रे पेचात पडलेली आहेत. अर्थात पृथ्वीवर काहीतरी गडबड आणि गोंधळ सगळीकडे माजलेला आहे असं आम्हाला दिसत आहे आणि पुढे काय चित्र आहे हे आम्हाला माहित नाही. म्हणून वचन 26 असं आम्हाला सांगत आहे, भयाने जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची भीती घेतल्यामुळे, लक्षात घ्या 26 वचन म्हणत आहे, भयाने म्हणजे भीतीने जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची भीती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील, आकाशांतील बळे डळमळतील. ही भविष्यवाणी आहे आणि या भविष्यवाणीमध्ये सखोल देवाने आपली योजना लिहिलेली आहे. या थोड्या वाक्यामध्येच पुष्कळ काही गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत. आज मनुष्य भयाने जगावर कोसळणाऱ्या संकटाची, अरिष्टाची धास्ती घेऊन वाट पाहण्याने ते मरणोन्मुख होत आहेत. अर्थात हा भीतीचा एक आत्मा मनुष्यामध्ये या वेळेला कार्य करील हे अंत समयाचं चिन्ह आहे. भीतीच्या आत्म्याद्वारे मनुष्य जातीवर त्याचे दुष्परिणाम झालेले आहेत. अर्थात भित्रेपणा हा एक विचार आहे. हा विचार त्या आत्म्याकडून प्रेरित होऊन मनुष्यामध्ये येत असतो. पण या भित्रेपणाला आमच्या मनामध्ये घरटे करू देऊ नये. भित्रेपणा ही एक नकारात्मक शक्ती आहे आणि ही दुरात्म्याकडून आलेली असते. मनुष्यांच्या जीवनामध्ये राग, संताप, द्वेष या सर्व भावना या भित्रेपणातून निर्माण झालेल्या आहेत. अर्थात अनेक आजारपणाचे मूळ हे भीतीच्या या आत्म्यांतून आलेले आहे. भीतीचा आत्मा मनुष्याला लबाडी करण्यास प्रवृत्त करतो. भीतीचा आत्मा मनुष्यांतील देवाविषयीचा विश्वास नष्ट करीतो. भीती मनुष्याला चिंता निर्माण करते आणि त्यांच्या जीवनामध्ये निराशा निर्माण करते. अनेक जण भीतीमुळे दारूबाजी आणि ड्रग्सच्या आहारी गेलेले आढळत आहेत. अर्थात हा भित्रेपणाचा आत्मा म्हणजे असे विचार निर्माण करतो की देवाला माझी काही काळजी नाही, देवाचं माझ्यावर प्रेम नाही, लक्षही नाही, देवाचा काही या परिस्थितीवर ताबा नाही आहे असे मला वाटत आहे. अशा प्रकारे भीतीचा आत्मा एक संशय देवाविषयी निर्माण करीत असतो. तुम्हाला आणि आम्हाला विश्वासाने चालण्यासाठी बोलावलेलं आहे. म्हणून लक्षात असू द्या, विश्वास हे फार मोठं देवाने दिलेलं शस्त्र आहे ज्याद्वारे आम्हाला विजय प्राप्त होतोच. परिस्थिती कितीही वाईट असू द्या, देव त्याचं सामर्थ्य आम्हाला देतो यासाठी की वाईट परिस्थितींकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करू नये. आम्हाला सतावणारी भीती याकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित न करता आमचं लक्ष देवाकडे आम्ही वळून आमचं लक्ष देवाकडे केंद्रित करावे. म्हणजे देव तुम्हाला आणि आम्हाला त्या परिस्थितीतून पार जाण्याचा मार्ग बनवेल. स्तोत्र संहिता याचा 56 अध्याय याचं 3 आणि 4 वचन मी आपण पुढे वाचत आहे. मला भीती वाटेल तेव्हा, बघा कोणीही असा व्यक्ती या जगात जन्मलेला नाही जो भीती रहित असेल. भीतीवर विजय मिळविण्याची शक्ती देव प्रदान करीतो
तेव्हा त्या व्यक्तीला एक धीटपणा, हिम्मत देवापासून प्राप्त होते. मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा करीन. देवावर भरोसा करणे, याद्वारेच भीतीवर तुम्ही आणि आम्ही विजय प्राप्त करू शकतो. देवाच्या सहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन. देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही. मानव माझे काय करणार? हालेलुया. एक उत्कृष्ट प्रश्न आहे. मनुष्य माझे काय करणार? कोणीही मनुष्य काही करू शकणार नाही. देवावर भरोसा केल्याने आम्ही भित्रेपणाच्या आत्म्यावर विजय प्राप्त करू शकतो. या ठिकाणी यशाया 26 अध्याय याच्या 3ऱ्या वचनात आम्हाला आढळते, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव भरोसा तुझवर आहे. हालेलुया. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, देवावर भरोसा केल्याने तुम्हाला आणि आम्हाला भीतीपासून संपूर्ण मुक्ती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान सुवर्तमान 6 अध्याय याच्या 63 वचनात म्हटलेलं आहे, मी सांगितलेली वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताची वचने ही अमर्याद सामर्थ्याने भरलेली आहेत. साधारण शब्द नाहीयेत. या शब्दामध्ये जबरदस्त शक्ती आणि सामर्थ्य भरलेलं आहे. हे तुम्हाला आणि आम्हाला शत्रू सैतानाच्या, दुरात्म्याच्या हर एक शक्तीवर विजय प्राप्त करून देते. म्हणून आम्ही नेहमी ही गोष्ट ध्यानात ठेवावी, आमच्या समस्यांपेक्षा देव महान आहे. देवाने दिलेले वचन अशक्य गोष्टी शक्य करण्यास सिद्ध आहेत. देवाने आम्हाला जीवनात विजय मिळविण्यासाठी त्याची महान आणि मौल्यवान वचने दिलेली आहेत. त्याच्या वचनांचा स्वीकार करा, त्या वचनाचा आदर करण्यास शिका. देवाच्या वचनाचे मनन चिंतन करा, त्याचं वाचन करीत जा. देव नेहमी विश्वासाला प्रतिक्रिया देत आलेला आहे. म्हणून विश्वासा वाचून देवाला कोणीही संतुष्ट करू शकत नाही. देवाच्या प्रत्येक वचनावर विश्वास करा. बघा देव तुम्हाला सोडवतो की नाही. देवाची अभिवचने ही तुमच्या आणि आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देवाने दिलेली आहेत. ज्या वेळेला आम्ही देवाच्या वचनावर पूर्णतः भरोसा करीतो तेव्हा देव आमच्या जीवनामध्ये सुरक्षितता निर्माण करीतो. आणि ज्या वेळेला एक सुरक्षितता निर्माण होते तेव्हा तुम्हाला आणि आम्हाला देवाच्या वचनाविषयी कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास निर्माण होतो. हा कॉन्फिडन्स जो देवावर आहे, तो देवाच्या प्रेमाविषयी आम्हाला निर्माण होतो. तेव्हा भीती आमच्या जीवनात राज्य करू शकणार नाही. भीतीचा आमच्यावर असणारा पगडा पूर्णतः निघून जातो आणि देव आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यास सुरुवात करीतो. देवाचं वचन तुम्हाला आणि आम्हाला सांत्वन देण्याचं कार्य करीते. देवाचं वचन तुमच्या आणि आमच्यासाठी मार्गदर्शन करीते. देव तुम्हा प्रत्येकांच्या मनाचे नवीकरण करू इच्छितो, परंतु नवीकरण करण्यासाठी आम्ही आमचं जीवन देवाला समर्पित करणं फार आवश्यक आहे. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय याचं 1 आणि 2 वचन म्हणते, बंधुजन हो, देवाच्या करुणेमुळे मी तुम्हास विनवितो की तुम्ही आपली शरीरे पवित्र जिवंत देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही आमची आध्यात्मिक सेवा आहे. आम्ही या जगाबरोबर समरूप होऊ नये, पण आमच्या मनाचे नवीकरण होण्यासाठी आम्ही देवाला समर्पित व्हावे. म्हणजे देवाचे आमच्याविषयी असणारे जे संकल्प आहेत, इच्छा आहेत, योजना आहेत, ज्या उत्तम, परिपूर्ण आणि ग्रहणीय आहेत, त्या आम्हाला समजतील आणि देव आमच्या मनाचे नवीकरण करील. मनाचे नवीकरण म्हणजे एक नवीन ठेवण, विचारांविषयी एक वेगळा प्रोग्राम देव तुमच्या आमच्या जीवनामध्ये निर्माण करीतो. आमच्या विचारांचा देव ताबा घेऊ लागतो. त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये जगण्यासाठी एक नवीन उद्देश निर्माण होतो. हे आहे परिवर्तन. हे देवाकडे आल्याशिवाय प्राप्त होत नाही. योहान सुवर्तमान याचा 9वा अध्याय यामध्ये आम्ही एक गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. या ठिकाणी एक जन्मांध व्यक्ती आहे आणि हा जन्मांध व्यक्ती पहा, जन्मांध म्हणजे एका आई वडिलांस ज्या वेळेला पुत्र झालेला आहे,
त्यावेळेला किती आई वडील दुःखी झाले असतील, ज्यांनी पाहिलं की आपल्याला झालेला मुलगा हा आंधळा म्हणून जन्मालेला आहे. त्यावेळेला आई वडील किती दुःखी झाले असतील. परंतु हा जन्मांध आता मोठा झालेला आहे आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत त्याला योहान कृष्णवर्तमान 9व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त त्याला पूर्ण बरे करीत आहे. परंतु ज्या वेळेला येशू ख्रिस्त त्याला बरे करीत आहे त्यावेळेला त्याच्या आई वडिलांना किती आनंद प्राप्त व्हायला हवा होता. परंतु या ठिकाणी आम्हाला आढळत आहे भीतीचं एक वातावरण या समाजात निर्माण केलं गेलं होतं आणि या भीतीच्या वातावरणात हे आई वडील या ठिकाणी गुलाम बनले होते. त्यामुळे आपल्या मुलाचे डोळे उघडले आहेत याविषयी त्यांना बिलकुल आनंद वाटत नव्हता. उलट ते घाबरे झाले होते. योहान कृष्णवर्तमान याचा 9वा अध्याय 22 पासून मी वाचत आहे. त्याच्या आईबापांना यहुद्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण हा ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभा बहिष्कृत करावे असे यहुद्यांचे अगोदरच एक मत झाले होते. येशूला जर कोणी पत्करेल तर त्याला सभेतनं बहिष्कृत करावं, त्याला चर्च मधून बाहेर घालवून द्यावं, वाडीत टाकावं, अशा प्रकारचे आदेश धर्मगुरू जे होते त्या काळचे शास्त्री फरुशी यांनी त्या वेळेला दिले होते. यामुळे आई वडील या ठिकाणी आपल्या मुलाचे डोळे उघडून देखील या ठिकाणी भीतीच्या आत्म्यामुळे त्यांच्या जीवनातला आनंद मावळला होता. येशूने त्याला बरे केले आहे ही कबुली देखील देण्याची त्यांची तयारी नव्हती, इच्छा नव्हती. एवढे ते भयभीत झाले होते आणि म्हणून ते म्हणाले. यामुळे त्याच्या आईबापांनी म्हटले, तो वयात आलेला आहे त्याला विचारा. लक्षात घ्या, या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे? समाजाची भीती, धर्मगुरूंची भीती. आज अनेक लोक अशाच प्रकारे आजूबाजूचे शेजारच्या लोकांची भीती, समाजाची भीती, लोक मला काय म्हणतील, हे देवाचं वचन सत्य आहे खरं, परंतु हे जर मी स्वीकारलं तर काय होईल, माझ्या विरुद्ध नातेवाईक उठतील, मित्र मंडळी उठतील, गावकरी उठतील, माझे शेजारी मला द्वेषतील. अशा प्रकारच्या भयाने, भीतीने त्यांना ग्रासून टाकलेला आहे. लक्षात घ्या. म्हणून माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, ज्या वेळेला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी पाऊल उचलाल आपल्या जीवनामध्ये, त्यावेळेला तुमचे कुटुंब, तुमच्या कुटुंबातील व्यक्ती, तुमचे नातेवाईक जे तुमचे अत्यंत जवळचे ते तुम्हाला विरोध करतील. पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे? मत्ती कृष्णवर्तमान 5 अध्याय 10 ते 12 वचन, नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेश ते होऊन गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला. ज्या वेळेला तुम्ही जगाच्या मार्गाने चाललेले आहात तेव्हा तुमचा कोणी छळ करणार नाही. परंतु प्रभू येशूसाठी पाऊल उचलून तर बघा तुमचा छळ होतो की नाही. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, छळ झालाच पाहिजे. ज्या वेळेला लोक आमच्या विरुद्ध बोलतील त्यावेळेला येशू म्हणतो, आनंदाने उड्या मारा, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. अर्थात भीतीचा आत्मा आम्हाला देवाची लाज धरण्यास लावतो. मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय 38 वचनात प्रभू येशूने म्हटले, या व्यभिचारी आणि पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूता सहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल. पेत्र जो प्रभू येशू ख्रिस्ताचा पहिला शिष्य, येशूला धरल्यानंतर येशूच्या मागोमाग चालत आहे आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे? लूक शुभवर्तमान याचा अध्याय 22 आणि याचं वचन 56 पासून मी वाचत आहे. येशूला पकडलेला आहे आणि या ठिकाणी थंडी आहे आणि विस्तव पेटवून त्या ठिकाणी सर्वजण बसलेले आहेत. त्या ठिकाणी पेत्र देखील त्यांच्यामध्ये बसलेला आहे. 56 वचन म्हणते, तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, हा ही त्याच्या बरोबर होता. पण ते नाकारून तो बोलला, बाई मी त्याला ओळखीत नाही. पेत्र येशू बरोबर 3.5 वर्षे चाललेला आहे, परंतु आता हाच पेत्र ज्याने चमत्कार चिन्हे पाहिली होती, परंतु याला देखील भीतीच्या आत्म्याने ग्रासलेला आहे आणि याच्यामध्ये समाजाची भीती निर्माण झालेली आहे, लोकांविषयी भीती निर्माण झालेली आहे आणि तो आपल्या स्वतःला लपवीत आहे.
त्याने या ठिकाणी स्वतःचा बचाव करावा म्हणून या ठिकाणी येशूला 3 वेळा नाकारलेला आहे. या ठिकाणी तो शापोच्चार करीत आहे आणि येशूला मी ओळखतो हे तो नाकारत आहे, कारण त्याला भित्रेपणाच्या आत्म्याने पछाडलं होतं. लूकऋषवर्तमान 12वा अध्याय याचं 4 आणि 5 वचन मी आपण पुढे वाचत आहे. माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हाला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. तो कोण आहे? स्वतः देव, प्रभू येशू ख्रिस्त याचाच भय धरा. त्याला तुमच्या जीवनातील, तुमच्या कुटुंबातील सर्व स्थिती ठाऊक आहे. म्हणून त्याच्यासाठी उभे राहा, तो तुमच्यासाठी उभा राहील. तुम्ही त्याच्यासाठी पाऊल उचला, तो तुमच्यासाठी पाऊल उचलेल. कोणाही समाजाला, समाजांतील व्यक्तीच्या कोणत्याही विरोधाला कधीही घाबरू नका. देवाचं वचन आम्हाला सामर्थ्य देते. भावा बहिणींनो, उठा आणि प्रभूसाठी आता उभे राहण्याची, जगांतून वेगळे होण्याची ही वेळ आहे. लूकऋषवर्तमान याचा 12वा अध्याय आणि याचं 6 आणि 7 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. 5 चिमण्या 2 दमड्यास विकतात की नाही, तरी त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्यांचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मौल्यवान आहात. बघा माझ्या प्रिय भाव बहिणीनो, देव तुमची आणि आमची किंमत फार अधिक करीतो. आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून फार मौल्यवान आहोत. म्हणून जर एक चिमणी ज्या दमड्याविना खाली पडत नाहीत, देवाला त्यांची काळजी आहे, तर माझ्या प्रिय भाव बहिणीनो, आमच्या जीवाची देव किती काळजी करीत आहे. काय तुम्ही देवाला आपलं जीवन समर्पित करू इच्छिता? काय देवावर प्रेम करिता? काय देवाच्या वचनावर भरोसा करिता? काय देवाची वचने स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात? यहोशुवाचं पुस्तक 1 अध्याय 5वं वचन म्हणते, धीर धर, धीट हो, हिम्मत धर. आज तेच वचन तुम्हाला आणि आम्हाला देव बोलत आहे. लूकऋषवर्तमान 12वा अध्याय आणि याच्या 32 वचनात प्रभूचं वचन म्हणते, हे लहान कळपा, भिवू नकोस, कारण तुम्हाच ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. जरी देवाचा कळप लहान कळप आहे, देवाचा हात आपल्या कळपावर त्याने कायम ठेवलेला आहे. तोच रक्षण करता आहे, तोच भीतीच्या या दुरात्म्यापासून, त्याच्या प्रभावापासून राखणारा परमेश्वर आहे. सैतान या जगामध्ये 3 गोष्टींना भीतो, त्याला पण भीती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला हा सैतान थरथरा कापतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव एवढं सामर्थ्यवान नाव आहे. म्हणून तुम्हाला आणि आम्हाला जर भीतीवर विजय हवा असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला पुकारा. ते नाव म्हणायला सुरुवात करा. हे प्रभू येशू ख्रिस्त नाव हे आम्हाला विजय देईल भीतीच्या सर्व आत्म्यावर. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे रक्त कल्वरी क्रूसावर सांडण्यात आलं, या रक्तामध्ये येशू ख्रिस्ताने विजय मिळविला. आणि ही गोष्ट सैतानाला फारच अवघड वाटली. म्हणून सैतान जर आज कशाला भीत असेल तर येशू ख्रिस्ताच्या रक्ताला. माझ्या प्रिय भाव बहिणीनो, म्हणून रक्तम जय म्हटलेलं आहे. येशूच्या रक्तामध्ये विजय आहे. ते येशूचं रक्त पुकारा, त्या रक्ताला कायम मागा. तुमच्या जीवनात, तुमच्या घरात, तुमच्या परिस्थितीत, कितीही परिस्थिती वाईट असो, येशूचे रक्त तुम्हाला बंधनांतून मुक्त करील आणि तुम्हाला विजय देईल. तिसरी गोष्ट, सैतान प्रभू येशू ख्रिस्ताच्या तिसऱ्या येण्याला फार घाबरतो, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हा त्याचा अंत आहे. येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं त्याला अधकुपात टाकून देते. प्रकटीकरण 20 अध्याय याच्या पहिल्या 3 वचनात आम्ही पाहतो, प्रभू येशू ख्रिस्त 1000 वर्षाच्या काळाच्या शेवटी सैतानाला मुखातील श्वासाने नष्ट करून टाकतो. म्हणून सैतानाला त्याचा अंत जवळ आलेला आहे हे कळत आहे. म्हणून माझ्या प्रिय भाव बहिणीनो, या 3 गोष्टी सैतानाला आठवण करून देणे
आणि कल्वरी क्रूसावर त्याचा झालेला पराभव आणि त्याला त्याचं डोकं जे ठेचण्यात आलेलं आहे याविषयीची त्याला कायम आठवण देणे आम्हा विश्वासणाऱ्यांचं सतत रोज काम आहे. ही गोष्ट तुम्ही करत जा. भित्रेपणाचा आत्मा आमच्यावरील आपली पकड कायमची सोडून देईल आणि तुम्ही मुक्त व्हाल. प्रभू येशूचं वचन म्हणते, पुत्र जर तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरे खुरे बंधमुक्त व्हाल. हे देवाच्या आत्म्याचं काम आहे. हे प्रभू येशूच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. म्हणूनच तुम्हाला आणि आम्हाला त्या शब्दांवर विश्वास करण्यास बोलावलेला आहे. प्रभू तुम्हाला पाचारण करत आहे की माझ्या लोकांनो, ती शांत निघा आणि वेगळे व्हा, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन. मी तुमचा देव होईन आणि तुम्ही माझे लोक व्हाल. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या सर्वांबरोबर राहो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.